नमस्कार. मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. काल आपण चॅप्टर बघितला ग्रॅव्हिटेशन. 10वीचा चॅप्टर बघितला आपण ग्रॅव्हिटेशन. मग त्या ग्रॅव्हिटेशनमधला आपण पॉईंट बघितलेला आहे केपलर्स लॉ. आज आपल्याला पॉईंट बघायचा आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग हा लॉ काय आहे? या लॉमध्ये सांगितलेला आहे, जर दोन ऑब्जेक्ट असतील, विश्वातले कुठलेही दोन ऑब्जेक्ट घेतले, त्याच्यामध्ये एक डेफिनेट फोर्स आहे आणि त्या डेफिनेट फोर्सने ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि तो फोर्स आहे, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, त्यांच्या मासेसच्या गुणाकारातला डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि अंतर आहे अंतराच्या वर्गाच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल. पुन्हा बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट every other object of universe with definite force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. पुन्हा नीट ऐका पहा, विश्वामध्ये जे ऑब्जेक्ट आहेत त्यातला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो विथ डेफिनेट फोर्स. आणि तो फोर्स कोणावर अवलंबून आहे? एक M1 M2 वर, म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या मासेसच्या गुणाकारावर अवलंबून आहे. आणि सेकंड अंतराच्या वर्गावर. मग लॉ नीट आहे का बघा कसा, एव्हरी ऑब्जेक्ट किंवा एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट विथ डेफिनेट फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस and inversely proportional to square of distance between them. पुन्हा ऐका बघा, विश्वातला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो कसा? विथ डेफिनेट फोर्स. मग तो फोर्स कसा आहे? इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मग समजा आपण दोन ऑब्जेक्ट घेतलेत, एक M1 घेतला, एक M2 घेतला. त्यातलं मधलं आपण अंतर घेतलं, आपण D घेतलं किंवा आपण R घेतलं. त्यातलं मधलं अंतर, त्यातला आपण अंतर घेतला R घेतलं. मग काय येईल बोला, F डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 आणि सेकंड F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R स्क्वेअर. D असेल तर D स्क्वेअर असेल. मग पहिलं इक्वेशन F डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2, सेकंड इक्वेशन F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R स्क्वेअर. मग दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर काय येईल बोला, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मग ते प्रपोर्शन चिन्ह गेल्यावर त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट घेतो. मग काय बोला, F बरोबर G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मग त्या G ला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. तो फिक्स आहे म्हणून त्याला म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. पुन्हा एकदा बघा, विश्वातला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो विथ डेफिनेट फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मग दोन ऑब्जेक्ट घेतले M1 आणि M2, अंतर घेतलं R. मग पहिलं इक्वेशन F डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2, F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R स्क्वेअर. मग F बरोबर काय बोला, G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. G ला म्हणतो आपण कॉन्स्टंट, त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. मग या Gचं किंमत किती आहे? 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. याची किंमत बघा, 6.673 इंटू 10⁻11 करणारा न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर kg⁻². पुन्हा नीट बघा, विश्वातला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला एका डेफिनेट फोर्सने अट्रॅक्ट करतो आणि तो जो फोर्स आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मग दोन ऑब्जेक्ट घेतलं, एक M1 आणि M2, अंतर D घ्या किंवा अंतर R घ्या. आपण अंतर R समजा घेतलं तर काय, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2, F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R स्क्वेअर. आणि दोघांचं कॉम्बिनेशन केलं देणार आहे, F इज प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन R स्क्वेअर. F बरोबर G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. G इज कॉन्स्टंट कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, त्याला म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. आणि याची किंमत असते 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर.
याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर के जी पर के जी स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर के जी रेस टू -2. इथं आपला पॉईंट झालेला आहे करणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यातला जो जी आहे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट तो हा कॅपिटल आहे. हा याच्यातला जी आहे तो येणार आहे कॅपिटल जी आहे. आपण पहिलं घेतलं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याला म्हणतो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा झाला पहिला भाग. पुन्हा बघा, every particle of every object in the universe attracts every other object with force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. F directly proportional to m1 m2, F is inversely proportional to r square, F is proportional to m1 m2 upon r square, F बरोबर g m1 m2 upon r square. हा g हा कॅपिटल आहे आणि त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आणि त्याची किंमत आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कालं के जी स्क्वेअर. हा झाला आपला कॅपिटल जी. आता आपल्याला एक पाहत आहे स्मॉल जी. हा झाला कॅपिटल जी. आता पाहायचं आपल्याला स्मॉल जी, त्याला म्हणतो आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जीला म्हणतो आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पॉईंटचं नाव आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग नावानंच कळतं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटीमुळं असलेलं ऍक्सलरेशन, ग्रॅव्हिटीमुळं येणारं ऍक्सलरेशन. मग ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतो बोला आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुन्हा बघा, पॉईंटचं नाव आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याला म्हणतो आपण स्मॉल जी. नावानंच काय कळतं, ग्रॅव्हिटीमुळं ऍक्सलरेशन. एखाद्या बॉडीमध्ये पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे, गुरुत्वीय करणाऱ्या फोर्समुळे जे ऍक्सलरेशन निर्माण होतं त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुन्हा बघा, एखाद्या बॉडीमध्ये पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं जे ऍक्सलरेशन निर्माण होतं त्याला म्हणतो आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि हा स्मॉल जीने दाखवतो. मगाचा आपला कॅपिटल जी होता, आता हा स्मॉल जी. मग या स्मॉल जीचं इक्वेशन जर काढायचं असेल तर पहिलं आपण मगाचं इक्वेशन घेतलं आपण एफ बरोबर जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. पहिलं काय घेतलं एफ बरोबर जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. त्या ठिकाणी m1 ची किंमत आपण कॅपिटल एम घेतली, m2 ची किंमत स्मॉल एम घेतली, तर इक्वेशन कसं होईल बोला आपलं एफ बरोबर जी mm अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. कसं इक्वेशन बघा, एफ बरोबर जी एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. पण एफचा अजून एक फॉर्म्युला आहे, एफ बरोबर एम जी. एफ बरोबर एम जी. इक्वेशन नंबर 2. मग पहिलं इक्वेशन कुठलं घेतलं आपण, एफ बरोबर जी एम एम अपॉन आर स्क्वेअर आणि सेकंड इक्वेशन घेतलं एफ बरोबर एम जी. म्हणजे दोन्ही इक्वेशन बॅलन्स करूया. मग येणार आहे जी एम एम अपॉन आर स्क्वेअर बरोबर एम जी. मग स्मॉल एमला स्मॉल एम गेला, मग राहायला काय येणार आहे जी बरोबर स्मॉल जी बरोबर करणार आहे जी एम अपॉन आर स्क्वेअर. पुन्हा बघा, आपल्याला स्मॉल जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत काढायची आहे. मग पहिलं इक्वेशन घेतलं एफ बरोबर जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन एफ बरोबर एम जी, तो एम पण स्मॉल घेतला. मग दोन्ही इक्वेशन बॅलन्स केलं, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. काय बोलते बोला, जी एम एम अपॉन आर स्क्वेअर बरोबर एम जी. एमला एम गेला, मग जी ची किंमत आली जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी ची किंमत किती आली बोला, जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग ही जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याचं युनिट आहे करणारा मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय युनिट याचं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ही करणारा व्हेक्टर क्वांटिटी आहे. याची किंमत आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुन्हा बघा, सेकंड पार्ट काय घेतलं बघा आपण, ग्रॅव्हिटीमुळं जे ऍक्सलरेशन बॉडीमध्ये होतं त्याला म्हणतो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्या जीचा फॉर्म्युला आहे जी एम अपॉन आर स्क्वेअर. जीचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि जीची स्मॉल जीची किंमत दिलेली आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण दोन पार्ट झाले, कॅपिटल जी आणि स्मॉल जी. कॅपिटल जीला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आणि स्मॉल जीला म्हणतो आपण करणारा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुन्हा बघा पहिल्यापासून, पहिला आज बघितलं आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय लॉ आहे बोला,
प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो विथ डेफिनेट फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. F directly proportional to m1 m2, F inversely proportional to r square, F proportional to m1 m2 upon r square, F बरोबर g m1 m2 upon r square. g ला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, याची किंमत आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता सेकंड घेतलं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळं जे ऍक्सलरेशन निर्माण होतं त्याला म्हणतो आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो स्मॉल जी ने आपण घेतो आणि त्याची किंमत फॉर्म्युला आहे स्मॉल जी बरोबर gm अपॉन आर स्क्वेअर, आणि याची जी किंमत आहे ती 9.77. याचं युनिट आहे कळणारा मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. याच्यात आता आपले दोन्ही पॉईंट झालेले आहेत, एक कॅपिटल जी आणि एक कळणारा स्मॉल जी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा झाला पाहिजे. पुन्हा बघा, जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होण्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आता पुन्हा आपण भेटू एक पुन्हा पुढचा पॉईंट घेऊन. इथे मी थांबतो.